नमस्कार मित्रांनो, आज आहे आपला 40वा दिवस आणि एक जे आपण म्हणतो की दशकांमध्ये आपला 4 जे दशक आहेत ते कंप्लीट झालेत. सो या चॅलेंजमध्ये आपण आज पोहोचलो आहोत. एक ऑलमोस्ट अर्धी चॅलेंज आपण ऑलरेडी कंप्लीट केली आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा जी आपण एक क्रिएटिव्ह इंटेक जे सुरू करतोय त्याचा आज फायनल दिवस होता. सो 4 डेज एक लोडिंग होती क्रिएटिनची 20 ग्राम्स इच पर डे. तर ती आज कंप्लीट झाली आहे आणि बॉडीमध्ये चेंजेस जे आहेत तर ते खूप चांगल्या प्रकारे जाणवत आहेत. आज जे वर्कआउट होतं तर ते होतं आज लेग्सचं. सो आपण जसं की चेंज केलं आहे जवळपास दिवस 36व्या दिवशी की वर्कआउटचा जो पॅटर्न होता, जसं की आपण दिवस 35पर्यंत कंटिन्युअसली अपोजिट मसल हिट करत होतो, पण 36व्या दिवसापासून आपण अपोजिट मसल हिट करायला सुरुवात न करता आपण जे रुटीन आहे त्या रुटीनमध्ये आपण फंडामेंटल्स जे वर्कआउट करतो आपण त्यानुसार चालू आहे सध्या. बेसिकली चेस्ट, शोल्डर्स, ट्रायसेप्स, त्यानंतर बॅक आणि बायसेप्स आणि लेग्स असं रुटीन सध्या फॉलो करतोय. सो आज शनिवार होता आणि शनिवारमुळे आज लेग्स करणं गरजेचं होतं, जेणेकरून उद्या रेस्ट मिळेल आणि सोमवारपासून एक नवीन वीक स्टार्ट होईल, जेणेकरून एक बॉडीला रिकव्हरी मिळेल उद्याच्या रेस्टमुळे. सो आज लेग्स हिट केले. आज सकाळी थोडासा दुसरा वर्कलोड असल्यामुळे सकाळी जिमला जाणं शक्य झालं नाही. सो त्यामुळेच संध्याकाळी आज वर्कआउट करायला जायला लागलं आणि आज वर्कआउट जे झालं ते खरंच खूप छान झालं, कारण की आज माझ्याकडे फक्त 1.5 तास होता आणि रात्री गेल्यानंतर एक लिमिटेशन असते, कारण की 10 वाजता जिम बंद होणार असते. सो त्याच्यामुळे तिथे ऑप्शन असो अथवा नसो, तिथे तुम्हाला कमीत कमी टाईममध्ये वर्कआउट करावंच लागतं आणि त्यामुळे तसं झालं. आजसुद्धा मी स्क्वॉट्समध्ये 2 सेट्स जे होते मेन सेट्स, तर त्याच्यामध्ये 80 किलोने 12 रेप्स आणि जो लास्ट सेट होता तर त्यामध्ये 85 kgs 12 रेप्स असा स्क्वॉट सेट केले. त्यानंतर लेग प्रेस. आज लेग प्रेसमध्ये थोडंसं इंटेन्सिटी थोडीशी वाढवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे वर्कलोड पण वाढवला आणि TUT जे आहे तर ते सुद्धा वाढवलं. वेन आय से TUT इट्स ऑलवेज टाईम अंडर टेन्शन. सो ते पण वाढवण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून कंट्रोल्ड आणि गुड रेप्स प्रत्येक रेप मागे मारता येतील याचा मी सध्या खूप जास्त फोकस करतोय. सो लेग प्रेससाठी मी आज 170 किलो यूज केलं वेट आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम आणि मिनिमम हा जो एक मी गॅप ठेवला तो 12 मिनिमम आणि 15 मॅक्स असा एक गॅप ठेवून चालतोय. सो या रेंजमध्येच मी सगळे वर्कआउट सध्या परफॉर्म करतोय आणि ते चांगले सुद्धा होत आहेत, कारण की एक असं मला एक प्रायमरी अंदाज मिळाला सरांकडनं की सध्या जे माझे मसल्स आहेत तर ते स्लो ट्विच मसल्स आहेत. त्याच्यामुळे त्यांना इन्स्टेड ऑफ डुईंग हार्ड वर्कलोड इंटेन्सिटी, ज्यामुळे थोडंसं आपण त्यांना रिपिटेशनवरती जर जास्त घेऊन गेलो तर मला जास्त मसल डेव्हलपमेंट बघायला मिळू शकते. सो त्यामुळे आपण सध्या त्या मसल्सला त्यानुसार ट्रेन करतोय. आज जो डाएट होता तर तो आज कम्प्लिटली फॉलो केला. शनिवार होता त्याच्यामुळे आणि थोडंसं संध्याकाळी वर्कआउटला गेल्यानंतर दिवसाभर थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होतं की प्री वर्कआउट पोस्ट वर्कआउट जे काय सध्या रुटीन चालू आहे तर त्याच्यामध्ये थोडासा वेगळं चेंजेस करावे लागतात अकॉर्डिंग टू सिच्युएशन. सो ते केलेच मी ऑब्व्हियसली आणि रेस्ट जो आहे तर तो पण काल चांगला प्रॉपर झाला होता. आज दिवसभर सुद्धा जे काम होतं ते घरीच होतं, त्यामुळे कोणती फिजिकल ॲक्टिव्हिटी नव्हत्या. सो त्याच्यामुळे बॉडीसुद्धा रेस्ट पिरियडमध्येच होती जवळपास ऑलमोस्ट पूर्ण दिवसच. त्यामुळे वर्कआउट जे झालं तर खरंच छान झालं. वर्कआउटनंतर मी आज काही फोटोज क्लिक केले, तुम्ही फोटोज बघा, तर ते पण फोटोज खरंच खूप छान आले. त्यामुळे एक चांगली शेडेड बॉडी जी होती तिकडच्या दृष्टीने आपण वाटचाल करतोय हळूहळू आणि लवकरच आपण चॅलेंजच्या एंडिंगला पण पोहोचू. एक जवळपास 1 महिना बाकी आहे, आता 32 दिवस बाकी आहेत मोजून. त्यामुळे आणि आता एक्सटर्नल आपण थोडंसं पुश पण घेतोय. सो रिझल्ट असतील तर ते ऑब्व्हियसली खूप चांगले असणार आहे. बाकी आज छान दिवस गेला. सो जो ट्रायपॉड आहे फिटनेसचा आपला, वर्कआउट, न्यूट्रिशन आणि रेस्ट, ते पण गोष्टी चांगल्या फॉलो झाल्या. सो त्याच्यामुळे रिझल्ट चांगलेच मिळणार. उद्या रविवार आहे, सो उद्या रेस्ट डे, स्ट्रेचेस करण्याचं खूप जास्त ट्राय करेल मी, करेलच मोस्ट प्रोबॅबली. आजसाठी एवढंच. उद्या भेटूयात. तुम्ही आराम करा, खरंच आराम करा, कारण उद्या रविवार आहे ऑब्व्हियसली. मी पण आराम करतो. चलो बाय बाय, थँक्यू.